नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, भौतिक वस्तूंमध्ये आणि संपत्तीत अडकून खरा आनंद मिळत नाही. खरा आनंद हा आध्यात्मिक अनुभवांमध्ये आहे. संपत्ती, ऐहिक सुख आणि इंद्रियांची आसक्ती सोडून द्या. ध्यान, सेवा आणि साधनेत रममान व्हा. या गोष्टींमुळे आपण आध्यात्मिक पातळीवर अधिक शुद्ध आणि शांत होतो. स्वामी सांगतात, इतरांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडे पहा. यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांकडे लक्ष द्या. त्यांच्यातील चांगुलपणाचे कौतुक करा. यामुळे समाजात आणि आपल्या नात्यांमध्ये सौहार्द व प्रेम टिकून राहते. स्वामी सांगतात, जीवनात शांती साधली तरच खरा आनंद प्राप्त होतो. बाह्य ताणतणावांपासून दूर राहणे आणि अंतर्गत शांती साधणे यासाठी प्रयत्न करा. ध्यान आणि योगाच्या माध्यमातून शांतता साधा. आपल्या मनातील अशांतता सोडून द्या आणि शांत चित्त राहण्यासाठी आध्यात्मिक साधना करा. स्वामी सांगतात, नशिबावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर प्रयत्नही गरजेचे आहेत. या दोन्ही गोष्टींनी मिळून यश प्राप्त होते. आपल्या कर्तव्यात अखंड राहा, मेहनत करत राहा आणि नशिबावर पूर्ण विश्वास ठेवा. कोणतेही यश सहजपणे मिळत नाही. त्यासाठी कष्ट आणि श्रद्धा आवश्यक आहे. स्वामी सांगतात, अहंकार हे माणसाच्या पतनाचे कारण बनते. विनम्रता आणि शांती हे सद्गुण माणसाला सर्वांगीण विकास आणि समृद्धी प्रदान करतात. शांती आणि नम्रतेमुळे माणूस खरा समृद्ध होतो आणि समाजात आदराने वागतो. स्वामी सांगतात, आपण जे काही अनुभवतो ते सर्व स्वामींच्या इच्छेनेच घडते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या योजना आणि कृपेच्या आधारे स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीत आपण स्वामींच्या इच्छेला शरण जावे. कठीण प्रसंगांमध्ये स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या निर्णयाचे स्वागत करावे. स्वामी सांगतात, इतरांची सेवा करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. सेवा हेच खरे साधन आहे. निस्वार्थ सेवा करा आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा इतरांना मदत करा. स्वामी सांगतात, बाह्य संपत्तीपेक्षा आध्यात्मिक साधना अधिक मूल्यवान आहे. हीच खऱ्या आनंदाची आणि शांतीची गुरुकिल्ली आहे. आपली आध्यात्मिक साधना वाढवा आणि त्यासाठी नियमित ध्यान, प्रार्थना आणि पूजा करा. साधनेतूनच आपण आत्मशुद्धी आणि परमानंद प्राप्त करू शकतो. स्वामी सांगतात, सत्याचरण आणि धर्मपालन हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण सदैव शांती आणि समृद्धीस प्राप्त होत असतो. प्रत्येक परिस्थितीत सत्याचा मार्ग अवलंबवा आणि धर्माचे पालन करा. स्वामींची कृपा असते तेव्हा अशक्य काहीच नसते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा. आपल्या जीवनातील सर्व निर्णय आणि कामांमध्ये स्वामींच्या कृपेचा आधार घ्या. स्वामींवर दृढ विश्वास ठेवा आणि सर्व गोष्टी शक्य होतील. अशक्य ते शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.